लंचची तयारी झालेली दिसते. काय करतेस आज? आज करते मसुरीची उसळ, गरम गरम पोळ्या, वरण भात आणि फोडणीचं तेल करते. हाय हॅलो, कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेतच असाल. मस्त नवीन दिवसाची सुरुवात झाली आहे, रुटीन सुद्धा सुरू आहे. नाश्ता झालाय, आज आम्ही गोडाचा शिरा केला होता. बाकी सुद्धा सगळी कामं आवरली आहेत आणि आता मी लंचच्या तयारीला लागली आहे. आणि जसं तुम्हाला सांगितलं, आज मी करणार आहे मसुरीची उसळ. मसूर काल रात्री मी भिजत घातले होते, कणिक माझी भिजवून झाली आहे. एकीकडे वरण भाताचा कुकर सुद्धा झालाय. पहिले मी आता पटकन मसुराची उसळ करायला घेते. मसुरीच्या उसळीसाठी आता मी जसं सांगितलं, मी रात्री काल मसूर भिजत घातली होती. त्यानंतर इथे मी घेतलेत लसणाच्या पाकळ्या आणि आलं, कोथिंबीर आणि कढीपत्ता. आता हे आलं लसूण मी ठेचून घेणार आहे. मला अनेक जणांनी विचारलंय की अंकिता, तू आलं लसणाची रेडीमेड पेस्ट वापरतेस का कधी घरी सुद्धा करते? तर डिपेंड असतं. आता ह्या उसळीला जरा अख्खा लसूण आणि आल्याचा तुकडा छान लागतो, पण कधीतरी जर तुम्ही बघितलं असेल, घावण जेव्हा स्पेशली मी बनवते तेव्हा मी रेडीमेड वापरते, कारण ती तोंडात आलेलं आलं किंवा लसूण चांगलं लागत नाही. सो मी दोन्ही प्रेफर करते, पण डिपेंड मी कुठला पदार्थ बनवते त्यानुसार मग रेडीमेड वापरायचं आहे का ठेचून घ्यायचंय ह्यानुसार मी ते ठरवते. याची सालं काढून घेतलीस का तू? नाही नाही, ते भिजवलं ना, हे अशी निघतात. अच्छा, हे बघ आधी अशी असते. हा, मग तेच म्हटलं, मी अशी खाल्ली आहे, आजी अशी करायची. हे डायरेक्ट जर तू कुकरला लावलीस ना तर ॲज इट इज असते, भिजवल्यावर अशी होते. आज पण पावसाळी वातावरण झालंय. हो, आज तर सकाळपासूनच असेल. यंदा लवकर येणार वाटतं पाऊस. आणि राहू आलाय पाऊस बघायला, पाऊस येतो का ते बघायला. चला, आईला लंच करायचंय. चला, आता मी उसळ करायला घेतेय. कढई गरम करायला ठेवते. थोडंसं तेल ऍड करते. तेल छान गरम झालंय. आता मी त्यात मोहरी ऍड केली आहे, थोडंसं हिंग, कढीपत्ता आणि थोडीशी हळद. त्यानंतर जे आलं लसूण आपण ठेचून घेतलं होतं ती थोडीशी पेस्ट मी आता ह्यात ॲड करते. आता ही मसूरची उसळ मी कधीतरी कांदा टोमॅटो घालून सुद्धा करते, कधीतरी फक्त लसणाच्या फोडणीवर करते, कधीतरी डायरेक्ट कुकरला लावून मसुरीचं वरण सुद्धा करते. आता मी हे सगळं छान मिक्स करून घेतलंय. फोडणीत आलं लसूण टाकल्यानंतर जो मस्त वास सुटतो, तो छान वास येतोय. आता मी ह्यात मसूर ॲड करणार आहे. आणि आता छान सगळं मिक्स करून घेते. आता यात मी लाल तिखट ॲड केलंय आणि थोडासा मालवणी मसाला. त्यानंतर चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर. आणि आता हे सगळं छान आधी मी मिक्स करून घेणार आहे. आणि आता ह्यात मी पाणी ॲड करते आणि छान ह्याच्यावरती झाकण ठेवून मिडियम आचेवरती मी मसूर आता शिजायला ठेवणार आहे. उसळीला आता इथे मस्त वाफ येते. एकीकडे उसळ होतीये, तोपर्यंत मी आता वरणाला फोडणी देणार आहे. त्याचीच जरा तयारी करते. आंबट गोड वरण करणार आहे. चिंच घेते थोडीशी. एकदा जरा उसळ बघते की पाणी अजून लागणार आहे का, शिजली आहे. मसूर भिजवलेले असले की उसळ शिजते पटकन. इथे मला वाटतंय तरी झाली आहे. हा, छान झाली आहे ना. जरा एकदा खाऊन बघते. थोडंसं मीठ मला कमी वाटतंय, ते मी ॲड करते. आणि किंचितची साखरेची कणी. परत एकदा छान मिक्स करून थोडंसं पाणी घालणार आहे मी आणि अजून एक वाफ आणणार आहे. थोडंसं पाणी आता मी ह्यात ॲड केलंय आणि पुन्हा एकदा झाकण ठेवणार आहे. राऊची पण एकदा बघते. कमी तिखट आहे ना? हो, कमी तिखट आहे. झाली. हो, शिजते पटकन ना हे.
झाली आहे वाटतं आता ना उसळ. हो आता झाली असेल. हे इथे काय गोड वरण? राहूसाठी गोड वरण, आपल्याला आंबट गोड करते ना. उसळ डन. उसळ झाली आहे, त्याच्या बाजूला इथे भात झालाय. आता मी पटकन वरण करून घेते. लाईट गेले ना? लाईट गेले नाही, हा गेले ना पूर्णच. अंधार होईल थोडा. ठीक आहे पण दिसतंय बाहेर. हा इथे कर म्हणजे जरा उजेड आहे. पाऊस येणारच आहे पण आता वारा पण सुटलाय बघ, आणि त्यात जास्त गरम होतंय. अजून गरम होतंय. काल राहूसाठी नवीन कॅरम आणलाय आणि राहू आता खेळतोय तो आजी बरोबर. राहू येते का खेळता? थोडासा गोडा मसाला घालते. येऊन गेले ना लाईट? हा ट्रिप झाली ना. एक लाईट लावू का जो इन्व्हर्टरवर घेतलाय तो? दिसतंय का आता? हो दिसतंय. ते रावचं गोड वरण होते आणि हे आमचं आंबट गोड वरण. चिंच जस्ट ऍड केली आहे मी. आमटीला मस्त उकळी आली आहे. अशा प्रकारे माझा ऑलमोस्ट स्वयंपाक झालेला आहे. फक्त पोळ्या आणि फोडणीचं तेल करायचंय. तर मी पटकन आता फोडणीचं तेल करते, म्हणजे एक मार्गी मला सगळ्या पोळ्या करता येतील. आणि आता मी इथे फोडणीचं तेल करणार आहे. मला ह्यावरनं सुद्धा अनेक कमेंट्स आले होते की अंकिता तू ते कसं करतेस हे दाखव. ऑलरेडी 2 व्लॉग्समध्ये आईने हे दाखवलंय की हे फोडणीचं तेल कसं करतात, पण अनेक नवीन व्ह्युअर्स आहेत किंवा काही काही वेळेला व्लॉग मिस होतात बघणं. सो म्हटलं आज करते तर पुन्हा एकदा तुम्हाला दाखवते. आता इथे मी छोट्या कढल्यात आधी थोडंसं तेल घेतलंय. हे तेल छान गरम झालं की ह्यात आपल्याला मोहरी आणि भरपूर मीठ ॲड करायचं आहे. खरं तर ह्यात लसूण ॲड केल्यानंतर सुद्धा छान लागतं, पण आज मसुरीच्या भाजीमध्ये ऑलरेडी लसूण आहे म्हणून मी फक्त मोहरी आणि मीठ ॲड करणार आहे. आता तेल मस्त गरम झालं आहे. ह्यात मी भरपूर मोहरी ॲड करणार आहे. फक्त कडलं थोडंसं उचलायचं आणि छान तडतडू द्यायची. परत कडलं गॅसवर ठेवायचं आणि अजून थोडीशी मोहरी ह्यात मी ॲड केली आहे. परत कडलं उचलून आता यात मी लाल तिखट ॲड करते आहे आणि आता मीठ. फोडणीचं तेल तयार. मस्त मसुरीच्या उसळीवरती हे गरम गरम तेल आणि गरम गरम पोळ्या अप्रतिम लागतं. आमच्याकडे कुठलीही उसळ केली की हे फोडणीचं तेल आम्ही करतोच, त्या उसळींवरती मस्त लागतं. झाल्या का पोळ्या? हो झाल्या, 3-4च राहिले. अच्छा, ती एक मसाला चपाती दाखव ना कशी करतात. आता मी इथे मसाला चपाती करते. खरं तर याची सुद्धा रेसिपी मी दाखवली आहे, पण अगेन नवीन काही व्ह्युअर्स आहेत किंवा मला 1-2 कमेंट्स सुद्धा आल्या होत्या, म्हटलं आज एक करते. आता हा असा मी छोटासा गोल इथे लाटून घेतलाय. त्याला मी भरपूर तेल लावणार आहे. लाईट आले. नंतर त्यात थोडंसं लाल तिखट, थोडंसं हिंग, थोडीशी हळद, थोडासा गोडा मसाला, असं सगळं बोटाने मिक्स करायचं आणि ते इथे पसरवून घ्यायचं. आणि थोडंसं मीठ, पुन्हा एकदा थोडंसं तेल घालायचं आणि हाताने असं पसरवून घ्यायचं. आणि आता हे फोल्ड करायचं आणि ह्याची आपण जशी नॉर्मल पोळी लाटतो तशी पोळी लाटायची. आता ह्यात सुद्धा खरं तर अनेक प्रकार आहे. आपण जो ठेचा करतो तो असा पोळीचा छोटा गोल लाटून त्यात ॲड केला आणि त्याची पोळी लाटली तरी सुंदर लागते. जे मी फोडणीचं तेल केलंय ते सुद्धा असं मध्यभागी ठेवून त्याची पोळी केली ती सुद्धा छान लागते, किंवा नुसतं असं केलं तरी छान लागते. कोथिंबीर ह्यात ॲड केली तरी छान लागते. ओवा, कसुरी मेथी. गोल का नाही होती ती? अरे थोडंसं आपण चौकोन हे करतो ना. नकाशा झालाय, नकाशा. फुलपाखराचं डिझाईन झालं. हा फुलते मस्त ग. इथून वाफ येते.
हसतोय हसतोयस काय रे? त्याला म्हटलं बटरफ्लायची चपाती कुठून आली बघायला आलास का तू? आले का? हो शेप आलाय त्याचा. Butterflyचा. बघू. हे बघ. नीट कर. हॅलो नीट कर. हॅलो. हे काय? मस्ती. अशा प्रकारे माझा सगळा स्वयंपाक तयार आहे. आता मी पटकन वाढून घेते आणि जेवून घेतो पटकन. सो अशा प्रकारे मस्त लंच झालाय, सगळं आवरून सुद्धा झालंय आणि आता आरामाची वेळ झाली आहे. आराम तर करायचाच आहे, पण त्याच्या आधी राऊचं म्हणणं आई बाबा टेरेसमध्ये या. आम्ही खरं तर बघतोय पावसाची वाट, पाऊस कधी पडेल. त्याच्या गाडीला सुद्धा त्याला भिजवायचंय, बघूया कधी पडतोय पाऊस ते. सो आज हा ब्लॉग इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सी यू अगेन.